सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। सांगलीत काट्याची टक्कर झालेल्या निवडणुकीत भाजपाचे संजय काका पाटील की अपक्ष विशाल पाटील बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले। याशिवाय महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासह 20 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे। कोल्हापुरात काँग्रेसचे शाहू महाराज की शिवसेनेचे संजय मंडलिक तर हातकणंगलेत सेनेचे धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरोडकर आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा फैसला होईल। विजयाचा गुलाल आपल्याला लागावा यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातलेत। निकालाला अवघे काही तास उरल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। मी महाविकास आघाडीतच आहे, त्यांच्याच विचारांचा उमेदवार असून निवडणुकीत माझा विजय झाल्यास आमचे नेते विश्वजित कदम जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे पुढील वाटचाल करणार आहे। जनतेच्या जोरावर यंदाची निवडणूक मीच जिंकणार असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केलाय। दरम्यान निकालाबाबत धाकधूक आणि काळजी सुद्धा वाटत नसल्याचं ते म्हणाले। सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते। यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, सांगलीची निवडणूक ही जनतेनेच हातात घेतली होती। महाआघाडीतील घटक पक्षांनी आता विरोध न करता स्थानिक परिस्थिती काय आहे यावर भाष्य करावं। माझा विजय झाल्यास पक्षाकडून आणि विश्वजित कदम जे आदेश देतील त्याप्रमाणे पुढील वाटचाल करणार आहे। यंदाच्या निवडणुकीत संजय काका पाटलांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे पैशांचा वापर झाला, त्यांचे आजही निवडणूक चोरता येते का हाच प्रयत्न आहे। त्यामुळे निकालाबाबत धाकधूक आणि काळजी सुद्धा वाटत नाही, कारण माझा विजय हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजय असणार आहे। ज्यांच्यावर काँग्रेसची धुरा होती असे आमचे पायलट, त्यांनी यशाकडे आमचं विमान नेलं। यंदाची निवडणूक सांगली केंद्रित होती। जिल्ह्याच्या विकासावर आम्ही लढलो। जनतेने कोणत्याही आमिषाला बळी न पडता ते माझ्या पाठीशी उभा राहिले। जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे कोणतीही काळजी मनात नाही, त्यामुळे जनतेच्या जोरावरच मोठ्या फरकाने निवडणुकीत विजय होणार असल्याचा विश्वास त्यावेळी विशाल पाटील यांनी व्यक्त केला। सांगली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या सकाळी 8 पासून सुरू होणार आहे। प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबलप्रमाणे प्रत्येक फेरीस 84 टेबलवर मतमोजणी होणार असून 700 कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। 21 ते 25 पर्यंत फेऱ्या होणार आहेत। पहिल्या फेरीचा निकाल 8:30 ते 8:45च्या दरम्यान हाती येईल, त्यानंतर अर्ध्या तासाला एक फेरी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी म्हणाले, मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 अन्वये आदेश लागू करण्यात आलेत। टपाली मतपत्रिकेची मतमोजणी 20 टेबलवर, ETPBS मतमोजणीसाठी 20 टेबल आणि EVMची मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे। EVMच्या मतमोजणीसाठी 6 विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबलची मांडणी करण्यात आली असून प्रत्येक टेबलसाठी एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक आणि एक मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आले। आतापर्यंत सैनिक मतदारांच्या 3059 आणि टपाली 3822 अशा एकूण 6881 मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली। मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे रविवारी रात्री लग्नाच्या वरातीत सुमित जयंत कांबळे या तरुणाचा सूरज सचिन आठवले आणि साथीदारांनी चाकूने भोसकून खून केला। रंगपंचमी दिवशी रंग लावण्याच्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून सूरज आठवले आणि साथीदारांनी सुमित कांबळे यास लग्नाच्या वरातीत नाचताना पोटात आणि छातीवर चाकूने सपासप वार करून ठार मारले। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून सूरज सचिन आठवले, अतुल वायदंडे या दोघांना अटक केली आहे। संशयित सूरज आठवले हा गुन्हेगारी वृत्तीचा असून यापूर्वी त्याने गणेशोत्सवात खंडेराजुरीत एका तरुणावर चाकू हल्ला केला होता। खिद्रापूर येथील आठवले याचे खंडेराजुरी आजोळ असून गावात त्याने दहशत निर्माण केली होती। गावातील सुमित कांबळे याच्याशी रंगपंचमीला रंग लावण्याच्या वादातून सूरजचा वाद झाला होता। या वादातून सूरजने सुमित यास बघून घेण्याची धमकी दिली होती। शनिवारी रात्री गावात सुमित धनसरे यांच्या लग्नाच्या वरातीत सुमित कांबळे हा डीजेवर नाचत होता। यावेळी सूरज आणि त्याच्या साथीदारांनी रंगपंचमीला झालेल्या वादाचा जाब विचारत सुमित यास घेरलं। सूरज याने सुमित यांच्या छातीवर पोटावर चाकूने वार केले। रक्ताच्या थारोळ्यात सुमित तिथेच पडला। डीजेच्या आवाजात सुमित याच्यावर चाकू हल्ला झाल्याचं कोणाच्याच लक्षात आलं नाही। थोड्या वेळाने सुमित गर्दीत खाली पडल्याचं दिसल्यानंतर वरातीत धावपळ उडाली। यावेळी सूरज आणि साथीदार तिथेच नाचत होते। सूरज याचा जागीच मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी सूरज आठवले याच्यासह अतुल वायदंडे, शरद ढोबाळे, आकाश कांबळे या साथीदारांना ताब्यात घेतले। अन्य 2 जण फरार आहेत। आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त आज जिल्हा प्रमुख न्यायाधीशांसह सर्व न्यायमूर्ती, सरकारी वकील, वकील संघटना, कर्मचाऱ्यांनी सायकलवरून आज न्यायालयात हजेरी लावली आहे।
प्रदूषण टाळण्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी सायकलिंग महत्त्वाचा भाग असल्याचं मत जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश पी.के. शर्मा यांनी व्यक्त केले. त्यांच्या निवासस्थान परिसरात सकाळी सर्वजण एकत्र झाले. तिथून त्यांनी न्यायालयात हजेरी लावली. दिवसभराचं कामकाज करून पुन्हा सायकलीवरून ते घरी गेले. एक अनोखा संदेश या निमित्ताने देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील संघटना आणि जिल्हा न्यायालय सांगलीच्या वतीने आज जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलवरून सकाळी शहरातून रॅली काढली आहे. रॅलीमध्ये जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश भगदगले, न्यायमूर्ती राव, न्यायमूर्ती केस्तीकर, न्यायमूर्ती बहिरट, सरकारी अभियोक्ता बाळासाहेब देशपांडे, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष किरणसिंग राजपूत, सेक्रेटरी अमोल पाटील, विक्रांत वडेर, चिराग सोनेचा, विकास काळे, विक्रम पाटील, ज्योती बारडोल यांच्यासह वकील आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतमोजणी वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अपर पोलीस अधीक्षकांसह तब्बल 600 पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि 750 होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली असून या कालावधीत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलाय. दरम्यान मतदारांनी दिलेला कौल मतपेटीतून समोर येईल. त्यानंतर मिरवणूक काढण्यास आणि वाद्य डॉल्बी लावण्यास बंदी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. घुगे म्हणाले, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सीमांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात अनेकांवर कारवाई करण्यात आली. यांसह जिल्ह्यातील 3,500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. जिल्ह्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. सद्यस्थितीत मतयंत्र ठेवण्यात आलेल्या शासकीय गोदाम ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आता मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. हुल्लडबाजांवर विशेष नजर ठेवली जाणार असल्याचंही ते म्हणाले. लोकसभेच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून दिशाभूल करून फेरफार करण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनो, ही लढाई अजून संपलेली नाही. जो संयम आणि दक्षता मतदानावेळी पार पाडली, ती सतर्कता मतमोजणी संपेपर्यंत आणि विजयाचे प्रमाणपत्र हातात मिळेपर्यंत बाळगावी, असे आवाहन करणारे पत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पाठवले. जयंत पाटील यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पत्र लिहिले. या पत्रात म्हटलंय की देशातील लोकसभा निवडणूक मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. अशा स्थितीत सत्ताधाऱ्यांनी हा एक्झिट पोलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे आपला स्वार्थ साधायला सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांना जवळपास 300 जागांची आघाडी मिळणार असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचं काम मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही यंत्रणा करत आहे. ही निव्वळ देशवासियांची फसवणूक असून मतमोजणीच्या 2 दिवस अगोदर सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळणं सुरू झालंय. पण आता कार्यकर्त्यांनी सावध राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानात देखील वाढ झाली आहे. जत तालुक्यात पिण्याचे पाणी आणि जनावरांचे चाऱ्यासाठी हाल सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी तातडीने तालुक्याची पाहणी करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिलं. या निवेदनात म्हटलंय की जत तालुक्यात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पाण्याची पातळी खाली जाऊन पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न मोठा निर्माण झालाय. त्यामुळे पशुधन धोक्यात आले. जत तालुक्यातील 35 तलावात पाण्याचा ठणठणाट निर्माण झालाय. सर्वात मोठा असलेला संख तलाव कोरडा पडलाय. तालुक्यातील अनेक गावात 96 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी अनेक दिवसांपासून होते. याबाबत योग्य तो ठोस निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जत तालुक्याचा दौरा करावा आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने लिफ्ट इरिगेशनद्वारे कृष्णा नदीचं पाणी उचलण्याची घोषणा 1975 सालीच केली होती. पण या योजनेसाठी निधी देण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरलं. 1995 मध्ये युती सरकार आल्यानंतर कैलासवासी गोपीनाथ रावांनी योजनेची माहिती घेतली. काही हजार कोटींच्या या कामासाठी शासनाकडे पुरेसा निधी नव्हता. पण मुंडे साहेबांनी ही योजना पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी शासनातर्फे बॉन्ड विक्रीस काढण्याचं ठरवलं. हे बॉन्ड खरेदी करावेत म्हणून महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांना आवाहन केलं आणि या निधीद्वारे वरील 3ही योजना पूर्णत्वास नेल्या. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला पाणी पुरवठा झाल्याने हा भाग सुजलाम सुफलाम झाला. याचा सर्वस्वी श्रेय गोपीनाथ रावांचं आहे असे विचार आमदार सुधीर गाडगे यांनी व्यक्त केलेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, प्रकाश तात्या बिर्जे, मानसिंग शिंदे म्हैसाळकर,
मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते, प्रियानंद कांबळे, गौस पठाण, सुनील भोसले, गणपती साळुंखे, अमोल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.